वेगवेगळ्या ऋतूप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची पेय सततच आपण आपल्या आहारामध्ये समाविष्ट करत असतो. जसं उन्हाळा आल्यावरती सोलकढी, ताक, दही, त्याचप्रमाणे बडिशोपचं सरबत असे अनेक प्रकार आपण सतत ट्राय करत असतो. तसंच आता पावसाळा आलेला आहे. इम्युनिटी बूस्ट करणं गरजेचं आहे आणि बॉडीला वॉर्मथ मिळेल अशी काहीतरी पेय आपल्या आहारात घेणं गरजेचं आहे. तुम्ही पाहू शकता बाहेर खूप वारा सुटलेला आहे आणि 3-4 दिवस झाले सतत पाऊस पडतोय. लहान मुलांचं आजारी पडण्याचं प्रमाणसुद्धा यामुळे वाढलेलं आहे. सतत घसा खवखवणं, सर्दी, खोकला, पडसं, ताप ह्यांनी डोकं वर काढायला सुरुवात केलेली आहे. तर अशा वेळी आपल्या बॉडीला वॉर्मथ देणारं, शिवाय इम्युनिटी बूस्ट करणारं असं एक पेय मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि हे पेय बनवण्यासाठी गरम मसाले सगळे वापरून आपण इथे एक कषाय पावडर तयार करणार आहोत. आपल्या आई-आजीने सुद्धा लहानपणी आपल्याला सर्दी पडसं झाल्यावरती लवंग भाजून त्याची पूड करून मधातून दिलेली आहे. तर अशीच एक पावडर आपण बनवणार आहोत. त्यासाठी आपण इथे घेणार आहोत अर्धा कप एवढे धणे, अख्खे धणे आहेत. 1/4 कप एवढं जिरं घेतलेलं आहे. 2 टेबलस्पून आपण इथे बडीशेप घेणार आहोत. त्यासोबतच छान असा फ्लेवर देण्यासाठी आपण इथे घेणार आहोत वेलची. तर 6 वेलची घेतलेल्या आहेत आणि 6 लवंगा आहेत. त्यासोबतच इथे मी घेतलेले आहेत साधारण एक 18 ते 20 एवढी काळी मिरीचे दाणे, 1 इंचभर एवढा दालचिनीचा तुकडा, 1/4 टीस्पून एवढी हळद आणि अर्धा टीस्पून एवढी सुंठ पावडर. तर आता हे सगळे पदार्थ आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहेत. फक्त जी सुंठ पावडर आणि हळद आहे ती आपल्याला भाजायची नाही आहे. बाकी सगळे पदार्थ आपण व्यवस्थित असे मंद आचेवरती भाजून घेणार आहोत. तर त्यासाठी गॅसवरती मी एक पॅन घेतलेला आहे आणि ह्या पॅनमध्ये मी घालते अर्धा कप एवढे हे अख्खे धणे. हे धणे अगदी व्यवस्थित अरोमा सुटेपर्यंत मंद आचेवरती आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. साधारण 2 ते 3 मिनटामध्ये हे अगदी व्यवस्थित भाजले जातात. तर हे पहा सतत अशा पद्धतीने ढवळत हे धणे अगदी व्यवस्थित असे मी भाजून घेते. सततच आपण जे गरम मसाले आपल्या भाज्यांमध्ये, सूपमध्ये वापरत असतो, ह्याचे वेगवेगळ्या प्रकारचे काढे आपण ट्राय करत असतो, जे आपल्याला सर्दी पडशामध्ये मदत करतात. तशीच ही एक पावडर आहे. फार स्ट्रॉंग नाही आहे. लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने पितात. तर हे धणे आता आपले इथे व्यवस्थित भाजून झालेले आहेत. आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत 1/4 कप एवढं जिरं. तर हे जिरंसुद्धा आपल्याला अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. हे सगळे पदार्थ भाजल्यामुळे ह्याचा एक छान असा अरोमासुद्धा येईल आणि ह्यामध्ये जर काही मॉइश्चर असेल तर ते सुद्धा निघून जाईल. कारण आपण ह्याची पावडर बनवून ही आपण एका ग्लास जारमध्ये छानपैकी स्टोअर करणार आहोत आणि ह्याचा काढा बनवून पिणार आहोत. तर इथे आता माझे जिरं भाजून झालं आहे. 2 टेबलस्पून एवढी बडीशेपसुद्धा मी इथे भाजून घेते. व्यवस्थित अशी बडीशेपसुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर हे पहा छान अशी बडीशेपसुद्धा इथे माझी भाजून झालेली आहे. आता ह्यातच आपण भाजणार आहोत जे आपले खडे गरम मसाले आपण घेतले होते. तर ही दालचिनी आहे 1 इंचभर जी होती ती मी बारीक तोडून घेते. ह्यातच आपण घालणार आहोत काळे मिरे. तर साधारण हे 18 ते 20 काळे मिरे आहेत, ते सुद्धा मी यात घातलेत. आणि आता आपण घालणार आहोत वेलची आणि लवंग. तर इथे 6 वेलची घेतली आहेत मी मोजून आणि 6 लवंगा घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा मी यामध्ये घालते. आणि आता ह्याला आपल्याला अगदी व्यवस्थित मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं भाजल्यानंतर ह्याची छान अशी पावडर आपण करून घेणार आहोत आणि ही पावडर आपण स्टोअर करणार आहोत. जशी पाहिजे तशी दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये घालून ह्याचा काढा बनवून आपण पिणार आहोत. तर हे पहा छान असं आता हे भाजून झालं आहे. हे व्यवस्थित मी थंड करून घेते आणि थंड केल्यानंतर आपण ह्याची बारीक अगदी मिक्सरमध्ये पावडर करून घेणार आहोत. तर हे पहा आता मी हे थंड करून घेते. 5 मिनटं झालेत, व्यवस्थित थंड झाले. सगळे पदार्थ मी मिक्सरमध्ये काढून घेतलेत. यातच मी आता 1/4 टीस्पून एवढी हळद घातलेली आहे आणि अर्धा टीस्पून एवढी मी यामध्ये सुंठ पावडर घालते. सुंठ पावडर तुम्ही थोडीफार तुमच्या आवडीने वाढवू शकता. आता हे मी छान अशी बारीक पावडर करून घेते. सोबतच ह्याचा काढा कसा बनवायचा हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते. त्यासाठी मी इथे एक भांडं घेतलेलं आहे, ज्यामध्ये 1 कप एवढं मी पाणी घालते आणि या पाण्यामध्ये आपण ही जी पावडर बनवून घेतली आहे, छान ह्याला चाळायची गरज नाही आहे. अगदी व्यवस्थित आपण पावडर बनवलेली आहे. आता ही पावडर मी ह्यामध्ये घालणार आहे. तर मी आता 1 मोठा चमचा ह्यात घातली आहे. तुम्ही आवडीनुसार 1.5 चमचा वगैरे सुद्धा घालू शकता. गोडीसाठी मी यात घालते गूळ. तर गूळ तुम्ही तुमच्या आवडीने घाला, नाही घातलात तरी चालेल. पण ही पावडर मी आता जो काढा आहे माझ्या मुलाला देणार आहे. तर लहान मुलं जर असं गोड लागलं तर छान आवडीने पितात. म्हणून गूळ घालून ह्याला छानपैकी आपण 5 ते 6 मिनटं उकळी काढून घ्यायची आहे. उकळी आल्यानंतर बारीक गॅसवरती आपल्याला 5 ते 6 मिनटं असंच उकळत ठेवायचं आहे. आणि ह्यात मी आता घालणार आहे थोडीशी तुळशीची पानं. अगदी ऑप्शनल आहे, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही घातलं तरीसुद्धा चालेल.
तुळशीच्या पानांनी सुद्धा काढा फार छान चविष्ट लागतो. आता छान उकळी आलेली आहे 5 ते 6 मिनिटं याला. त्यानंतर ह्यामध्ये अर्धा कप एवढं मी दूध घातलेलं आहे. आता हा काढा तुम्ही बिना दूध घालता असा सुद्धा पिऊ शकता. मात्र दूध घातलं तर मुलं जरा आवडीने पितात, म्हणून अर्धा कपभर मी दूध घातलेलं आहे. आणि तुम्हाला वाटेल की दूध फाटेल का आपण गूळ घातलेला आहे, तर गूळ घातल्यानंतर सुद्धा आपण याला 5-6 मिनिटं छान उकळी काढली होती. त्यानंतर दूध ॲड करायचं आहे, म्हणजे दूध फाटणार नाही. आता याला उकळी आलेली आहे. आता हे छान मी गाळून घेतलेलं आहे आणि हे असंच गरम गरम प्यायला द्यायचं आहे. तर आता मुलांच्या सकाळी शाळा आहेत, सकाळच्या वेळेला हे असं कषाय पावडर घालून मस्तपैकी उकळून घेतलेलं दूध तुम्ही जर मुलांना दिलं तर छान त्यांची बॉडी वॉर्मसुद्धा राहील, इम्युनिटीलासुद्धा त्यांच्या मदत होईल आणि असे छोटे मोठे जे आजार आहेत ते पटकन मुलांना होणार नाहीत. तर अशी ही पावडर बनवून ही मी ग्लासच्या जारमध्ये छान स्टोअर केलेली आहे. रोज सकाळी 1-1.5 चमचा आपण ही वापरणार आहोत. रात्री झोपतानासुद्धा तुम्ही हा काढा देऊ शकता. तर अगदी छान गरम मसाले वापरून बनवलेली ही कषाय पावडर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा. लहान मुलं, मोठी माणसं सगळीजणं हा काढा किंवा मिल्कशेक अगदी आरामात पिऊ शकतात. छान फ्लेवर येतो. तर तुम्हीसुद्धा ही कषाय पावडर नक्की ट्राय करून पहा. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका. माझं चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे सगळे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया आपल्या नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत एन्जॉय.